हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड, कशा आहात सगळ्या? मजेत ना? मी पण मजेत. तर काय आलं होतं पार्सल ते सांगण्याआधी थोडीशी संध्याकाळची तयारी सांगते की संध्याकाळी काय भाजी करायची हा रोजचाच प्रश्न असतो. आणि आता शेतकरी असल्यामुळे कडधान्य पण असतात आणि माझ्या मुलांना कडधान्याची आमटी वगैरे केलेले खूपच आवडतात. तर मग आज करायची होती मला हरभऱ्याची आमटी, म्हणून मी हरभरे कुकरला लावले, त्याच्यासोबत भात पण लावला होता आणि कांदा, खोबरं, लसूण आणि आलं, कोथिंबीर एवढंच वाटून घालते. त्यामुळे काय होतं, हरभऱ्याची भाजी ना एकदम अशी नॉनव्हेजच्या भाजीसारखी एकदम अशी टेस्टी लागते. आणि हे बघा, मी मसाल्याचा डबा तुम्हाला दाखवायचा होता, मला किती स्पेस आहे आणि मोहरी पण सांडली बघा. असाच कुठं नव्हतं नेहमी माझ्याकडून काहीतरी वाढवा. तर जाऊ द्या. बघा हे डबे ना मी कॉम्बो म्हणजे ऑफर होती मिशोवरती, तेव्हा मागवलेले आहे त्याच्यावरती. तर खूप छान आहे बघा, भरपूर स्पेस आहे आणि असे ट्रान्सपरंट दिसणारे डबे मला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही कमेंट करून सांगा. माझ्याकडे याच्या आधी म्हणजे स्टीलचा डबा पण आहे मसाल्याचा, पण तोच कसं त्याच वस्तू वापरून पण कंटाळा येतो आणि काहीतरी नवीन आणलं ना रोजच्या उपयोगाच्या वस्तूंमध्ये तर जरा रोज तेच काम करायचा कंटाळा येत नाही, काहीतरी वेगळं वाटतं असं मला तरी वाटतं. आणि तसंच काहीतरी ऑफर असलं की मी काहीतरी मागवत असते. आणि हे माझं पार्सल आलं होतं. याच्यात 2 जाळ्या होत्या, त्या गॅसवर आपण पापड वगैरे भाजू शकतो, रोटी वगैरे. तर त्या पण मला आवडल्या, मग मी मागवल्या. आता 2 काय करणार तुम्ही म्हणताल, त्याच्या आधीच सांगते की मी मैत्रिणीला विचारलं होतं तू एक घेशील का, तर हो म्हटली. तर त्यामुळे कॉम्बोमध्ये मागवल्यामुळे ना ती मला 70 रुपयाला एक पडली. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, एक चौकोनी जाळी आहे आणि एक गोल जाळी आहे. आता त्याचा उपयोग कशासाठी होईल माहीत नाही, पण मी पहिल्यांदाच मागवल्यात, खूप दिवसापासून चाललं होतं घ्यायचं. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.